नमस्कार. ट्रम्प हा जसा अमेरिकेचं आणि युरोपचं वाटोळं करायला नेमलेला रशियन प्रतिनिधी आहे, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा असते. तशीच्या तशी चर्चा भारतातही होते आणि एका बाजूनं ती सिद्धही झाली आहे. म्हणजे मोदी आणि शहा किंवा मोदी हा माणूस भारताची वाट लावायला नेमलेला आहे, हे सिद्धही होते आता. पण आजच्या माझ्या बोलण्याचा विषय वेगळा आहे, फार गंभीर आहे. तो असा आहे की भाजप, भारतीय जनता पक्ष नावाचा जो पक्ष आहे, या पक्षाची वाताहत करायला सुद्धा हा माणूस नेमला का काय, असा संशय येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण याची नेमणूक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि पुढं पंतप्रधान म्हणून सुद्धा अतिशय विचित्र परिस्थितीली आहे. गुजरातचा कारभार चांगला चालला होता. वाघेला, सोळंकी वगैरे मंडळी राजकारण करत होती आणि अचानकच कोणीतरी जन्माला घातलेला धूमकेतू म्हणून हे जे आदरणीय परमपूज्य मोदीजी आहेत, यांना उचलून आणून बसवण्यात आलं. अर्थात बीजेपीच्या किंवा भाजपच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या चुका पण आहेत. म्हणजे आडवाणी ही पहिली चूक करणारा माणूस होता. दुसरं काही सापडेना तेव्हा आडवाणी आणि राष्ट्रीय सेवक संघानं हिंदुत्वाचं राजकारण पुढं काढलं. जिंकून येण्याची संधी नसताना त्यांनी दुहीचं आणि द्वेषाचं आणि ते काहीतरी राम मंदिराखाली मशिदीखाली राम मंदिर आहे वगैरे असं ते लावून धरलं. मीडिया त्यांचा, सरकारी अधिकारी त्यांचे संघाचे, आणि मग त्यांनी गाजराळ उडटून दिला आणि ते राजकारण यशस्वी सुद्धा झालं, ते सत्तेत सुद्धा आले. नेहरूंच्या काळात जायचं तर नेहरू एकूणच सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे नेते होते आणि काँग्रेस पक्ष त्याच्या आधी स्वातंत्र्यासाठी झगडत होता. त्यात खूप पक्ष होते त्यावेळेस, फक्त एकटाच काँग्रेस होता वगैरे नव्हे. तर फार विनोदी गोष्ट अशी आहे की काँग्रेसच्या मांडवातच मुस्लिम लीगवाले येऊन बसायचे, साम्यवादी येऊन बसायचे, समाजवादी येऊन बसायचे, प्रजा समाजवादी असायचे, सगळे बसलेले असायचे त्या मांडवात आणि त्यांच्या गट असायचे. हा जुना जर काँग्रेसच्या अधिवेशनांचा इतिहास वाचला तर लक्षात येतं, फार मजेशीर दृश्य होतं ते. तिथं मतभेद बोलले जायचे, चर्चा व्हायच्या, घुसळणी व्हायच्या. पुढं ते बाळ गंगाधर टिळक यांच्या हातून काँग्रेस निसटली आणि ती गांधींनी ताब्यात घेतली. तर गांधींच्या ताब्यात राजकारण आल्यानंतर गांधींच्या त्या काँग्रेसच्या मांडवात सगळे नांदत होते, सगळे बोलायचे, साम्यवादी पण त्यांच्यात जाऊन बोलायचे आणि कुणी काही परकेपणा नव्हता. टिळकांच्या पद्धतीच्या लोकांना हे काही अभिप्रेत नव्हतं की अशा पद्धतीचे लोक घुसत राहतील काँग्रेसमध्ये आणि एका मांडवात चर्चा करत राहतील, वादविवाद करत राहतील. आपल्या हातून काँग्रेस निसटणार आहे असं लक्षात आलं टिळक पद्धतीच्या माणसांच्या. तिथून खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि इतर पक्ष यांचे झगडे सुरू झालेले दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिम लीग नावाचं प्रकरण जन्माला आलं. स्पष्ट सांगायचं तर हे हिंदू मुसलमानांचं जे फॅड आहे भांडणांचं किंवा द्वेषाचं, या भूमीतला तो खूप गंभीर मुद्दा इंग्रजांनी केला 1857 नंतर. त्यांच्या लक्षात आलं की या लोकांवर टाळक्यावर बसून यांच्या राज्य करायचं असेल आणि या देशाला लुटून न्यायचं असेल तर आपल्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी म्हणून आणि
आपला तिसरा पक्ष मान्य होण्यासाठी म्हणून या दोघांमध्ये लावून द्यावी. तोवर भारत हा एक पक्ष आहे आणि ब्रिटिश हा एक पक्ष आहे. मग ब्रिटिशांनी ती जी काही त्याला फोडा आणि झोडाची नीती म्हणतात, तर ब्रिटिश हा तिसरा पक्ष झाला आणि हे दोन पक्ष तयार करून दिले त्यांना, मुस्लिम आणि हिंदू. आणि त्याच्यानंतर ती सतत भांडणं सुरू राहिली. म्हणजे मग ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक 1884 साली पहिली हिंदू मुस्लिम दंगल सुद्धा घडवून आणली. तोवर दंगली बिंगली काही होत नव्हत्या. 1884 साली पहिली दंगल घडवून आणली आणि त्यात ते हे जे टिळकपणाचे लोक आहेत यांचा सहभाग होता. टिळकांचं ते दिसतंच, म्हणजे एकूणच बहुजनांचा राग करणं आणि मुसलमानांचा द्वेष करणं हा होता त्यांचा अजेंडा. गांधींनी या सगळ्याला तडाखा दिला आणि गांधींनी काँग्रेस पूर्णपणे सगळ्या समाजाची करून टाकली आणि सगळ्यांना बरोबर घेतलं. प्रतिकात्मकरित्या तुम्हाला जर आठवत असेल तर नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात अनेक पक्षांचे लोक एकत्र आणून त्यांनी मंत्रिमंडळ तयार केलं होतं. त्यात हे जे जनसंघाचे लोक आहेत, जे नंतर जनसंघ म्हणून पक्ष जन्माला आला, ते श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे ही मंडळी त्या मंत्रिमंडळात होती. किंवा बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्रच होते. ते त्यावेळेस त्यांचं रिपब्लिकन पार्टीचं स्थापनेचं काही चालू होतं, पण ते वेगवेगळे पक्ष करत होते, मजूर पक्ष वगैरे असे छोटे छोटे पक्ष. आंबेडकरांनी पक्ष भेदरहित नजरेतून मंत्रिमंडळात नेहरूंनी घेतलं. हेही चित्र न आवडलेले लोक म्हणजे पुन्हा तेच, ज्यांना नंतर हिंदुत्ववादी म्हटलं गेलं, तेच लोक होते. आणि त्यांनी जनसंघाचं राजकारण सुरू केलं आणि ते नेहरूंच्या काळातच सुरू झालं. पण नेहरू असं वेगळं पाहत नव्हते या लोकांकडं. म्हणजे वाजपेयींच्या स्वतःच्या आठवणी आहेत आणि नेहरूंना वाजपेयींबद्दल खूप आस्था होती आणि वाजपेयींनाही नेहरूंबद्दल आस्था होती. तर ते तसं वातावरण होतं. मला जे बोलायचं होतं ते असं होतं की हळूहळू झालं असं की नेहरूंचा जो सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन असणं, विरोधी पक्ष सुद्धा मान्य असणं, हे जे राजकारण होतं ते हळूहळू मोडकळीला आलं. आणि साधारण इंदिरा गांधी येईपर्यंत इंदिरा गांधींनाही त्रास दिला गेला काँग्रेसमध्येच फाटाफुटी खूप झाल्या. म्हणजे नेहरूंच्या पासूनच ती वादावादी सुरू होती, खूप लोक वेगळे निघत होते. इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा गांधींना विरोध म्हणूनही खूप लोक निघाले. पण झालं असं की या एकूण भारतीय राजकारणात आहे ना, काँग्रेसने इतर पक्ष संपवत आणले पुढच्या काळात. म्हणजे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कम्युनिस्टांना किंवा महाराष्ट्रातल्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेना उभी केली आणि बऱ्यापैकी आवर घातला. म्हणजे भारतात त्यावेळेस नेहरूंच्या नंतर किंवा नेहरूंच्या काळात सुद्धा मुख्य दोनच पक्ष होते राष्ट्रीय प्रवाहातले. एक होते साम्यवादी आणि दुसरे होते काँग्रेसवाले. आणि बारकी बारकी बेट होती, जनसंघ वगैरे हे छोटे छोटे पक्ष होते. यांचे एक दोन खासदार निवडून येणार. दक्षिण भारतातले काही द्रविड मुन्नेत्र कळघम वगैरे छोटे छोटे पक्ष होते. म्हणजे काश्मीरचा स्वतःचा पक्ष होता फारुख अब्दुल्लांचा. खरं तर फारुख अब्दुल्लांचे वडील हे काँग्रेसचे होते. अशा फाटाफुटी होत राहिल्या आणि बारके बारके पक्ष जन्माला येत राहिले. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस हा नंतरच्या काळात एकमेव उरला. म्हणजे तुम्हाला 80च्या दशकातलं जाणवत असेल तर काँग्रेसला टक्कर देण्यासाठी जनता दल नावाचं एक मुटकुळं तयार करण्यात आलं आणि साधारण 2-3 वर्षातच त्याच्या चिंधड्या उडाल्या. तर काँग्रेसची अशी मक्तेदारी झाली होती राष्ट्रीय पक्ष म्हणून. इतर पक्ष संपवत त्यांनी बरोबर, आणि त्यांच्या विरोधात टोळी जरी झाली तरी ते टोळीला उद्ध्वस्त करून तर राजकारण. आणि काँग्रेस, इंदिरा गांधींनी या जनता दलाला संपवण्यासाठी फार खास प्रयत्न केलेले नाहीत. यांच्या जितक्या लाथड्या होत्या आणि एवढ्याच विचित्र विचारधारा होत्या आणि एकत्र मांडीला मांडी लावून बसलेले होते. हे समाजवादीन, साम्यवादीन, लोहियावादीन, अमुकवादीन, हिंदुत्ववादी वगैरे हे सगळे, म्हणजे RSS वाले, हे सगळे एकत्र मांडीला मांडी लावून बसले होते. ध्येय होतं की ते इंदिरा गांधीचं सगळं राज्य संपवायचं. तर इंदिरा गांधीला संपवणं राजकारणातनं, आणि हे त्यांचं ध्येय होतं. पुढं काँग्रेस हा तुम्हाला जर आठवत असेल तर खूप दीर्घकाळ असा 75 पासून ते जवळजवळ 2000 पर्यंत राष्ट्रीय पक्ष म्हणून हा एकटाच पक्ष आहे.
बाकी अशी शकलं पडलेली, तुकडे पडलेले. आणि त्याचा एक माज काँग्रेसनं केलाच म्हणजे. मग काँग्रेसवाल्यांचा भ्रम असा झाला की ही जी बारकी बारकी पिल्लं आहेत, ही काही आपल्याला फार त्रास देणार नाही, यांना काही तुकडा बिकडा टाकला, यांचं काही साधलं तर ते. अर्थात काँग्रेस पक्ष हीच विकास करत राहिली देशाचा, हा महत्त्वाचाच भाग होता. तर एका बाजूला विकास चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला एकाधिकारशाही काँग्रेसची, यानं काँग्रेसच्या लोकांमध्ये माज आला आणि ते अक्षरशः स्वतःला सरंजामदार समजूनच राज्य करायला लागले. म्हणजे त्यावेळी काँग्रेसचे पुढारी आठवले. आणि काँग्रेसचं आणखी एक चुकलं, काँग्रेसनं त्या त्या प्रदेशातल्या ज्या स्वतःला थोर समजणाऱ्या जाती आहेत, यांना फार वाढ दिली, त्यांच्या हातात चाव्या देऊन टाकल्या. म्हणजे उत्तर प्रदेशात ब्राह्मणांच्या हातात चाव्या दिल्या, तिथं जाती मोठी आहे म्हणून. बिहारमध्ये कुर्मींच्या हातात दिल्या, भूमिहारांच्या हातात दिल्या. महाराष्ट्रात मराठ्यांच्या हातात चाव्या दिल्या. गुजरातमध्ये पटेलांच्या हातात दिल्या. असं ते एक तिथल्या ज्या बळकट राजकीय जाती आहेत त्यांच्या हातात वाहून टाकणं स्वतःला, हे काँग्रेसला नडलं पुढं. कारण मग एक आहे की त्या त्या राज्यातले जे इतर लोक आहेत, जातींचे लोक आहेत किंवा बहुजन म्हणू आपण, त्यांना अन्यायाची भावना झाली. ही एक फड काँग्रेस स्वतः तयार करत गेला. काँग्रेसच्या ते लक्षात आलं नाही की इथं असा खेळ खेळू नयेत. खरं तर महाराष्ट्र फार आचाट प्रयोग करत राहिलं काँग्रेस. महाराष्ट्राचे पहिल्या मंत्रिमंडळात कन्नमवार किंवा वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, अंतुले, AR अंतुले, ही माणसं मराठा नाही आहेत. तरी महाराष्ट्रानं ते प्रागतिक चित्र दाखवलं की इथं वेगवेगळ्या जातीचे आहेत, पण तरी मराठा केंद्रित राजकारण राहिलं. म्हणजे सुशीलकुमार शिंदेंना मराठा आमदारांचा होणारा विरोध मी पाहिलेला आहे. किंवा अंतुलेंना तर अक्षरशः मुसलमान आणून बसवलं डोक्यावर, याचा राग इंदिरा गांधींवर काढून अंतुलेंना खूप सम्यक राजकारण करणारा माणूस, त्याला खोट्या प्रकरणांमध्ये बदनाम करून ते प्रतिभा प्रतिष्ठान वगैरे वगैरे, आणि मग सिमेंटची विक्री ते काहीतरी चाललं होतं. तर त्यात अंतुले बदनाम करून काढून टाकलं आणि नंतर काँग्रेसनं कधी आधारही नाही दिला त्यांना. नंतर एक फालतू राज्यमंत्रीपद दिलं होतं केंद्र सरकारमध्ये, आणि तो विचारवंत पद्धतीचा आणि दृष्टी असलेला माणूस होता, पण कुजवला त्याला. तर ह्या पद्धतीचं राजकारण काँग्रेस करत आलं आणि काँग्रेस एक फट बहुजनांना जागा न देण्याची किंवा आपल्याला अन्याय होतोय असं वाटण्याची सोय स्वतः काँग्रेस करत गेलं. ही एक बाजू होती. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी मुसलमानांची बदनामी करत आला. मुसलमानांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ब्रिटिशांच्या मार्गानं गेलेला पक्ष आहे की त्यांना ते कळलेलं संघटना आहे. त्यांना ते कळलेलं होतं की तर फोडाजोडावर आपण काम करू शकू. त्यांनी सुरुवात केली फोडाजोडावर आणि यशस्वी पण झाले. म्हणजे मुसलमानांनी नेमक्या काय चुका केल्या वगैरे वगैरे ते इतिहास उगाळत बसले. बरं, तो इतिहास खोटाच होता, खूपच खोटा इतिहास लिहित राहिले. मुसलमानांच्याबद्दल अतिशय द्वेष पसरवण्याची फार सुंदर आखणी, अप्रतिम आखणी संघानं केली आणि त्यात ते यशस्वी पण झाले. आणि या संघाचं पिल्लू म्हणूनच जो राजकीय पक्ष आहे तो जनसंघ, आणि जनता दलाच्या प्रयोगानंतर मग हा भाजप नावानं गाजला पक्ष. आणि 75 ते 2000 या काळात भाजप तसाच आसपडत राहिला, मार्ग शोधत राहिला. आणि एक मार्ग त्यांना 80च्या दशकात सापडला, तो होता हिंदुत्वाचा मार्ग. तो जो साठवत आणलेला मुस्लिम द्वेष आहे त्याला फार मोठ्या स्वरूपात जिंकण्यासाठी म्हणून आणि सत्तेत येण्यासाठी म्हणून भाजपनं वापर केला, म्हणजे संघानं वापर केला. अडवाणी आणि वाजपेयींना पुढं केलं. अडवाणींचा चेहरा उग्र ठेवला आणि वाजपेयीचा चेहरा मवाळ ठेवला. आणि त्या राजकारणात ते यशस्वी पण झाले. म्हणजे ते बाबरी मशिदीचं प्रकरण लावून धरलं आणि मग त्यांनी काशी मथुरा बाकी आहे, झाकी आहे वगैरे असल्या काहीतरी घोषणा. तर 2000पर्यंत ते हे झाले होते. म्हणजे वाजपेयींचं कडबोळ्याचं का होईना पण सगळ्यांनी येऊन पुन्हा काँग्रेसला विरोध करण्यासाठीचं म्हणून जे सरकार आहे ते आलंच होतं, वाजपेयींचं सरकार.
म्हणजे यश यश मिळतच होतं त्यांना. आणि गमतीचा भाग म्हणजे जे विचारधारांचे विरोधक आहेत, म्हणजे समाजवादी आणि साम्यवादी आणि अमुक आणि तमुक, त्यांचे ममता बॅनर्जी वगैरे हे लोक जे आहेत, शरद पवार वगैरे, असे जे देशातले सगळे नेते आहेत, या नेत्यांनी बाहेरनं किंवा आतनं थेट किंवा बाहेरनं छुपा असा पाठिंबा दिलाय. शरद पवार हे त्यातलं मुख्य नाव आहे. बाहेरनं पाठिंबा देणं आणि पुन्हा सगळे लाभ घेणं. म्हणजे शरद पवारांचं ते इतकं मोठेपण होतं की शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी नावाचा पक्ष काढला. त्याचा इतिहास नंतर कधीतरी सांगू का निघाला तो. पण 5च खासदार निवडून आले. तर संसदेमध्ये काही एक प्रोटोकॉल असतो बसण्याचा, खासदार कोणाचे किती निवडून आलेत याच्यावर. तर गंमत अशी की शरद पवार पहिल्या रांगेतच बसायचे. फक्त 5 खासदार असलेला माणूस पहिल्या रांगेतच वाजपेयींच्या काळात बसायचा. तर ते शरद पवारांचं वेगळं राजकारण आहे, ते बोलू. पण हा महत्त्वाचा पर्सन आहे या सगळ्या भारतीय राजकारणातला. आणि मग 2000 साली गुजरातची बंदरं वापरून काही काळे धंदे करणारे लोक होते, पुढारी होते, उद्योगपती होते. यांनी मिळून ते वाघेला आणि ते दुसरे कोण होते ते विरोध करतायत असं लक्षात आल्यानंतर शोधून आणून मोदीला तिथं पंतप्रधान म्हणून बसवला. आपल्या मुख्यमंत्री म्हणून बसवला. त्यात देशातले नेते सामील होते, व्यावसायिक नेते, जे राजकारणाचा व्यवसाय करायला आलेले नेते आहेत भारतातले, ते त्या सामील होते त्यात. आणि मग मोदी आणि मग अदानी आणि ते मुंद्रा पोर्ट आणि कुठले कुठले सुरत बंदर वगैरे वगैरे, इथून जे काही व्यापार चालायचे याच्यावर काळा बाजार करणारे पुढारी उद्योगपती यांनी ते मोदीला आणून बसवला. आणि तोवर अडवाणींनी जे केलेलं राजकारण होतं की हिंदुत्वाचं राजकारण, तर वाजपेयींच्या काळापर्यंत त्यात विखार नव्हता. म्हणजे होतं मुस्लिम विरोधी, भांडणं चालू होती, ते सगळं चालू होतं, वाद चालू होता, दंगली पण होत होत्या. पण तो आजचा जो विखार आहे तो आलेला नव्हता. ते यातला माझा गंभीर मुद्दा असा आहे की काँग्रेस हा 2000 साली एकमेव राष्ट्रीय पक्ष उरलेला होता, हे लक्षात घ्या. आणि वाजपेयी हे जे मंत्रिमंडळ आलं ते पुन्हा या विचारधारा गुंडाळून ठेवून जे समाजवादी हिंदुत्ववाद्यांचं काही जुळणं शक्यच नाही ना. पुन्हा शाहू फुले आंबेडकरांची नावं घेणं आणि संघाच्या वळसणीत जाऊन बसणं शक्यच नाही ना. पण ते झालं. म्हणजे यांनी तडजोडी म्हणून ते काँग्रेसला संपवण्यासाठी म्हणून सगळे समाजवादी, लोहियावादी ते सगळे गेले हिंदुत्ववाद्यांबरोबर. म्हणजे सत्ता इतकी महान असते की ती विचारधारा वगैरे गेली तेल लावत. आधी सत्ता, आपल्याला मंत्रिमंडळ, सोयी सुविधा, विमानं, अमुक तमुक, बंगले, असं ते फार महत्त्वाचं असतं. विचारधारा ही दुय्यम असते. बंगल्यात राहायला मिळणं, विमानात फिरायला मिळणं, मंत्रिमंडळ असणं, कर्मचारी असणं, त्यांनी सलाम करणं वगैरे, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ते विचारधारेचं नंतर पाहता येतं आणि म्हणता पण येतं. उदाहरणार्थ ते पासवान, नितीश कुमार, हे लोक ग्रेटच आहेत. म्हणजे ते पुन्हा इकडं आपल्याकडचं तो आहे काय त्याचं नाव, आठवले, आंबेडकरवादी म्हणणार. आणि आंबेडकर आणि संघाचे काय संबंध होते तर तो गप्प राहणार. मग कसं का होईना मंत्री व्हायचं, ते तर आचार्यानंच फिरलं सगळीकडं. कोणी चाललं, शरद पवार आणि सोनिया गांधी, जिकडं घुगऱ्या तिकडं उदे, त्यात विचारधारेचं वगैरे काही नाही. मग ते आंबेडकर वगैरे गुंडाळून ठेवायची वेळ आली तर ठेवू. तर ते राजकारण आहे चालू. आणि यात एक गंमत अशी झाली की 2000चा आसपासचा जो काळ आहे, आधी त्याच्या आधी नरसिंहरावचं पण पोकळ सरकार आलं होतं, म्हणजे कडबोळ सरकार. आणि हे भाजपवाले नावं पण ठेवायचे, बघा बघा कडबोळ आहे म्हणून. आणि ते काहीतरी 27-28 पक्षांचं होतं. आणि मग वाजपेयींना येताना स्वतःला 32 पक्षांचा का 33 पक्षांचा आधार घेऊन, तर ते स्वतःला कडबोळं नाही म्हणाले. त्यांना ते सरकार चांगलं चालवायचं आणि चालवलं त्यांनी चांगलं सरकार. माझा जो गंभीर मुद्दा आहे तो हा आहे की भाजपनं राजकीय भारतीय पातळीचा, राष्ट्रीय पातळीचा पक्ष म्हणून जागा जरी मिळवली असली तरी त्या लायकीचा तो पक्ष झाला नाही. आज तर उघड दिसतं तो बळजबरीनं, अन्यायानं राष्ट्रीय पक्ष आहे. मला म्हणायचं आहे असं की काँग्रेसला उत्तर द्यायला एक राष्ट्रीय पक्ष बरोबर पाहिजे होता देश पातळीवर. आणि ती भाजपला संधी आली होती. ते कुठल्या मार्गाने आले होते वगैरे जाऊ दे बाजूला, पण ते ठेवू बाजूला.
ते हिंदुत्व आणि मुसलमानांनी खूप अत्याचार केले आणि काँग्रेस मुसलमानांचं तुष्टीकरण करते. त्याला काय पुरावेत माहीत नाही. काँग्रेसनं मुसलमानांचं काय भलं केलं कळत नाही. एक गठ्ठा मतदान करतात म्हणे मुसलमान. या देशात तसं कधीही झालेलं नाही. 52 पासूनच्या निवडणुका पाहिल्या तर मुसलमानांच्या मतदानाची टक्केवारी काढली तर ती वेगवेगळ्या पक्षांमध्येच विखुरलेली दिसते. काँग्रेसला एक गठ्ठा मतदान मुसलमानांनी केलेलं नाही. बाबरी मशीद उत्तर प्रदेशात पडल्यावर तर मुसलमानांनी काँग्रेसला मतदानच केलेलं नाही आणि तरी अजून तुष्टीकरणाचं राजकारण तर तो बागुलबुवाचा खेळ संघ आणि भाजप करत आला आणि तो त्यांचा भांडवली मुद्दा आहे. आणि या भांडवलात ते हिंदू गाणतात पण त्यांना आणि मुसलमान काही उत्तरच द्यायला जात नाही. मुसलमानांचं ते त्याच्यावर एक 2-4 व्हिडिओ करू आपण की मुसलमानांचंही नेमकं चुकलं कुठं. म्हणजे हा देश शांत राहण्याच्या दृष्टीनं मुसलमानांची भूमिका किती महत्त्वाची होती आणि तरी मुसलमानांनी त्यात लक्ष का नाही घातला असे काही प्रश्न आहेत. तर त्याच्यावर बोलू आपण कधी. पण एक खूप मोठी संधी भाजपनं आज मला जाणवतं की भाजपनं राष्ट्रीय पक्ष होण्याची आणि काँग्रेसला उत्तर म्हणून जिवंत राहण्याची एक सुविधा घालून टाकलेली आहे. 80च्या दशकातलं त्यांचं जे काही ते हिंदुत्ववादी राजकारण वगैरे ते यशाला आलं. वाजपेयी पंतप्रधान पण झाले, कडबोळ्याचे का असेना पण झाले. आणि खूप लोकांचा काँग्रेसला विरोध होता तर ते लोक गोळाही झाले. शरद पवारांसारखे दुर्मिळ नेते सोडले दोन्ही डगरींवर. फारुख अब्दुल्ला आणि शरद पवार ही दोन्ही डगरींवरचे लोक होते. म्हणजे आणि ते अजूनही तसेच आहेत म्हणजे त्यांचे पक्षही आणि ते. तर ते दोन जण सोडले तर बाकी मग मात्र सरकले. नितीश कुमार असेल वगैरे. लालू प्रसाद अगदीच तटस्थ झाला. ते वेगळंच राजकारण झालं. आणि लालू प्रसादला त्याची शिक्षाही देतात आता काही. त्यांना भाजपच्या एकूण किंवा संघाच्या एकूण राजकारणाला पाठिंबा नाही दिला आणि तो कट्टरपणात उभा राहिला खरा भारतीय म्हणून, बहुजनांचा नेता म्हणून. तर त्याची शिक्षा देत आहे. त्या खोट्या केसमध्ये त्याला अडकवलेला आहे. तो 10वा आरोपी आणि पहिले आरोपी आरामात फिरतात. जगन्नाथ मिश्रा नावाचा ब्राह्मण मंत्री हा क्रमांक 1चा आरोपी आहे. शिक्षा भोगतोय 10व्या क्रमांकाचा आरोपी, चारा घोटाळा. तो मिश्रांवरचे 9 अधिकारी कुठे आहेत, 9 भ्रष्टाचारी कुठे आहेत, पत्ता नाही. तर हे ते राजकारण आहे. माझा मुद्दा असा आहे की यातलं 2000 पासून भाजपनं बऱ्यापैकी पकड ठेवली, देशात पकड आणली. युत्या वगैरे करण्यापर्यंत लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागले. 95 पासूनच हे राजकारण बदलायला लागलं. बाळासाहेब ठाकरेंमुळं अख्ख्या देशभर BJP वाढलं. बाबरी मशीद पडली, बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली. जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर. आणि बाळासाहेब खरं तर खूप भारतीय मेंदूचा माणूस हा. पण एकूण कुठल्या तरी स्वार्थाखाई पायी किंवा शरद पवारांच्या सल्ल्यावरून काँग्रेसला जो पाठिंबा द्यायला निघालेला 66 साली पक्ष होता हा एकदमच उठला, काँग्रेसकडनं सुटला आणि BJPच्या मदतीला गेला. आणि BJP हे छोटं आहे त्यावेळेस, टेकाड. आणि बाळासाहेब ठाकरे हे पर्वत आहे. ती टेकडी पर्वतावर चढली आणि पर्वतानं चढू दिली आणि पर्वतानं त्या टेकडीला पर्वताचं स्वरूप दिलं. आता ते कृतज्ञ झाले वगैरे तो राजकीय भाग आहे त्यांचा. आता ते थोरला भाऊ, धाकटा भाऊ, तर ही BJPची चूकच आहे. म्हणजे एकेकाळी शिवसेना थोरला भाऊ, मग शिवसेनेच्याच खांद्यावर उभं राहून जिंकलं जग की आता मी धाकटे भाऊ आणि शिवसेना संपवायलाच निघाले लोक, उद्ध्वस्तच करायचं. तर ते खूप 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 मोठं चूक आहे. त्यांनी पक्ष बरबाद केले. तर ही काय धोरणं आहेत ते कळत नाही. म्हणजे वाजपेयी अडवाणींची धोरणं ही सर्वसमावेशकच होती, इतरांना बरोबर घेऊन जाण्याची. आणि सगळ्यात गंभीर मुद्दा होता की काँग्रेस म्हणून जो राष्ट्रीय पक्ष आहे त्या राष्ट्रीय पक्षाच्या तोलामोलाचा आणखी एक राष्ट्रीय पक्ष, त्याची विचारधारा काही असो, म्हणजे हे बरोबर आहेत का चूक आहेत आणि हे बरोबर आहेत का चूक आहे याच्या हिशोबात नको पडायला आपण. पण यांना भक्कम टक्कर देईल, तुल्यबळ टक्कर देईल असं BJPचं स्वरूप होता मोदी आणि शहा या नावाच्या 2 माणसांच्या उदयानं याचं वाटोळं झालेलं आहे.
मी हे फेसबुकवर खूप वर्ष लिहितोय बरं का, लिहिलंय पण मागे पोस्ट लिहिल्या त्याच्यावर. बीजेपीनं किंवा भाजपनं भारतीय समाजाच्या विकासाच्याच कार्यक्रमावर लक्ष द्यायला पाहिजे होतं. तर मोदी आणि शहा नावाची अतिशय हुच्च माणसं शोधून आणून पंतप्रधानकीला बसवणं हे संघाच्याही तोट्याचं ठरलंय आणि भाजपच्या पण. भाजप हा आत्ता सगळ्या देशात बदनाम पक्ष आहे. त्यांचे जे काही लाभार्थी आहेत, त्यांची ती अनुदानं खाणारे लोक किंवा त्यांच्या सरकार जिथे येतात त्यांच्या सरकारमधल्या अनुदानाचे वाटप करणारे लोक, कंत्राटदार आणि तथाकथित हिंदुत्ववादी, हे एवढासा अल्पगट सोडला ना तर भाजपला मानसिक समर्थनच नाही आहे भारतीयांचं, जे आधी नव्हतंच. 2च खासदार निवडून यायचे, करत करत ते तिकडंबाज्या करत करत ते यशाला आले. पण काँग्रेस इतकं उच्च दर्जाचं किंवा उच्च पातळीचं राष्ट्रीय पक्ष म्हणून ती मान्यताच नाही आहे, अजूनही नाही आहे. आणि लोकसंख्येनं आले ते जगातला सगळ्यात मोठा पक्ष, जगातला सगळ्यात मोठा निवडून आलेला पक्ष, जगातला सगळ्यात श्रीमंत पक्ष वगैरे सगळं आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षाची प्रतिमा म्हणून जे असतं ना, ती या दोघांनी सुथडा करून टाकला तिचा. संविधानावर चालले असते ते, RSSचं आहे संविधान नकोय वगैरे, ओके. पण संविधानाला पर्याय नाही देशात, हे RSSच्याही लक्षात येत नाही. मनुस्मृतीवर राज्य कधीही चालणार नाही आता, कधीच नाही चालणार. या देशात जर काही चूक झाली असेल ना मोठी RSSच्या दृष्टीनं, ती म्हणजे गांधी, आंबेडकर आणि नेहरू, मौलाना आझाद सारखी माणसं या देशात जन्माला आली. संघवर बंदी नाही घातली त्यांनी, संघाला जिवंत ठेवलं, संघाला सोबत सुद्धा घेतलं. संघाची माणसं काँग्रेसमध्ये राहिली, ती मोठमोठ्या पदांवर गेली. नरसिंह राव हा संघाचा माणूस आहे, त्याला पंतप्रधान केलं. दीनदयाल शर्मा नावाचे राष्ट्रपती, ही ठळक उदाहरणं आहेत. आणि सगळी सरकारी अधिकारी वगैरे, RSS लॉबी सर्वत्र राहिली, कधीही त्रास नाही दिला काँग्रेसनं त्यांना. काँग्रेसचे अधिकारी राहिले, संघाचे अधिकारी राहिले काँग्रेस बरोबर, सचिव, न्यायाधीश, कुलगुरू सगळं. RSSचा माणूस आहे म्हणून काँग्रेसनं कधीही वगळलं नाही. अर्थात ती एका बाजूनं काँग्रेसची चूकच झाली खूप मोठी, पण यांना ते कळलं नाही आणि यांना मग आपलीच सत्ता, तर तेही हरकत नाही. म्हणजे ती जी काही संघाची शक्ती आहे की संघाला वाटतं आपली आर्थिक सत्ता, सामाजिक सत्ता, राजकीय सत्ता असली पाहिजे, त्यातही चूक काहीच नाही. पण ही सत्ता राबवण्यासाठी म्हणून त्यांनी हीच 2 माणसं का आणली हा प्रश्न आहे. आणि यांनी ज्या अर्थानं स्वतःच्या प्रतिमांचं आणि राजकारणाचं, समाजकारणाचं वाटोळं करून टाकलं ना, हे होणार आहे. ही काही प्रतिमा असू शकत नाही पंतप्रधानाची. म्हणजे यांच्याकडे तशा अर्थानं माणसं होती. म्हणजे संघातला शरद पवार म्हणजे नितीन गडकरी, सुंदर असं व्यावसायिक राजकारण करणारा आणि बुद्धिमान, समजूतदार, ही माणसं टाळून मोदीला पंतप्रधान का केलं, मुळात मुख्यमंत्रीच का केलं गुजरातचं, हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ते की गोत्रा हत्याकांड त्याला माणसानं घडवून आणलं, तर तो महान पराक्रमी आहे. 2-4 हजार मुसलमान मेल्यानं फरक नसतो पडत. दुःखदच आहे ती घटना, पण म्हणून मग त्याला ते हिरो करणं, हिंदू हृदय सम्राट वगैरे वगैरे. हिंदू हृदय सम्राट त्याला काही अर्थ नाही, ते तात्कालिक फ्रेज आहे. पुढं दीर्घकालीन राजकारण आहे ना, या व्यक्तींचं नसतं, पक्षांचं असतं. व्यक्ती येतात आणि जातात आणि त्यांचे शेण खाऊन जातात, काही गुन्हे करून जातात, काही भलं करून जातात. व्यक्ती नाही लक्षात राहत. ती व्यक्ती त्या पक्षाला किती उंच घेऊन जाणार हा मुद्दा असतो. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, लालबहादूर शास्त्री, सोनिया गांधी, राहुल गांधी, ही परंपरा आहे काँग्रेसची.
आणि ती घराणेशाही वगैरे. घराणेशाही नाही, त्यांचा धंदाच आहे तो राजकारण करणं. आणि धंदा म्हणजे पैशाचा धंदा नाही, पैसे खात नाहीत ते. पैसे खाल्ले असते तर आता पण तुरुंगात असते. हे यांनी सोडलंच नसतं एवढ्या इड्यान फिड्या. मोदी आणि शहाचं जे राजकारण आहे ना, त्याची दिशा ही चुकली की संघाच्याही ताब्यात राहिलेले नाहीत हे लोक, आणि ते व्यक्तिगत स्वार्थासाठी आलेले लोक आहेत राजकारणात. त्यांना पक्ष आणि समाज आणि देश वगैरे काही घेणं नाही. हे दोघं व्यापारी आहेत आणि गुन्हेगार आहेत. हे लैंगिक गुन्हेगार आहेत, हे क्रिमिनल गुन्हेगार आहेत, आणि हा आर्थिक गुन्हेगार आहेत, सामाजिक सुद्धा गुन्हेगार आहेत. मोदी हा माणूसच मुळात स्वतःसाठी जगायला आलेला छापटा माणूस आहे. त्याला गुजरातचं पण काही घेणं नव्हतं. खोटा प्रचार करत होता आणि ती काही पैसे देऊन प्रचार करता येतो. त्याच्या जगण्याची दिशाच वेगळी आहे. ते स्वतःपुरतं जगणारा माणूस आहे. त्याला समाज आणि बिमारी कळतं, आत्ता उघडपणे कळतं. जा गुजरातला, आम्ही पण हिंडायचो. ते राज ठाकरे वगैरे कसे गणले होते मला माहीत नाही. हे मित्र आहे माझा, मला मित्र म्हणून आवडतो तो माणूस. पण तो जेव्हा म्हणाला ना की गुजरातचा विकास खूप झाला आहे वगैरे वगैरे, तर आजसारखा ठाकरेंसारखा बुद्धिमान आणि चाणक्ष माणूस, त्यालाही शेंडे लावू शकतात हे मोदी वगैरे लोक. आम्ही फिरत होतो पत्रकार म्हणून गुजरातमध्ये, कळत होतं नाही काही, आणि लिहित पण होतो बरं का. फक्त आमचं कोण वाचणार, लुकडे लोक आम्ही, शूद्र. तर काही नाही, गुजरात हा ढकोसला होता. मग गुजरात मॉडेल ती जगात जाहिराती होत्या, काही झालेलं नाही. गुजरात मागासलेलंच आहे. आणि मग पंतप्रधान होतानाची प्रक्रिया मला माहिती आहे. 2010 साली जुहू लॉबी जागतिक, तिनं मनमोहन सिंगाला उतारणं करण्यासाठी, राहुल गांधी पुढच्या काळातलं आव्हान ठरणार आहे लक्षात आल्यावर, राहुल गांधीला पप्पू ठरवण्यासाठी आणि कोणतरी माणूस पाहिजे आपला एजंट म्हणून. तर आपला एजंट नेमण्यासाठी इस्रायली लॉबीनं, अमेरिकन इस्रायली लॉबी आणि इस्रायली लॉबी, या दोन्हींनी ठरवलं की इथलं सगळं उताणं करायचं आणि एक माणूस आणायचा जो आपलं एजंट म्हणून काम करेल. आणि आता उघड सिद्ध झालं हा माणूस एजंट आहे. तर संघाला हे अभिप्रेत होतं का? स्वतः भाजपला हे अभिप्रेत होतं का? 2010 साली बैठका झाली आणि मोदीनं सगळे उद्योगपती गुजरातमधले जे संघाला पैसे देतात त्यांना कोंडून ठेवलं आणि म्हणाला, संघाला दम दिला या माणसानं, मला पंतप्रधान नाही केलं तर या माणसांना मी निधी देऊ देणार नाही. हे उघड बातम्या आहेत. त्या गोवा अधिवेशनात खूप राडा झाला त्यांचा 2012-13 साली. संघाला अडवून धरलं या माणसानं आणि करावं लागलं पंतप्रधान. आणि संघाची तशी भावनाशील गुंतवणूक नाही आहे देशात. संघाला इथली समाज, राज्य आणि आर्थिक सत्ता हवी आहे. भावनाशीलता तशी नाही. त्यांना काही करून काय असेल ना, मोदी असेल का कुणीही चालेल. पण लक्षात घ्या, आत्ता भारतात जी काही प्रतिमा आहे भाजपची आणि संघाची, याच्यावर संघानं या माणसाला संधी देऊ नये. आणि दुसऱ्याला पण, ते दोघेही ठोंबे आहेत. त्यांना फक्त व्यापार कळतो आणि बिझनेस कळतो, आणि त्यासाठी ते कोणालाही चिरडायला तयार आहेत, कुठल्याही संस्था ताब्यात घ्यायला तयार आहेत. वाटोळं करून टाकले देशाचं. संसदेचं वाटोळं झालंय, न्यायालयांचं वाटोळं झालंय, सर्वोच्च न्यायालयाचं वाटोळं झालंय, निवडणूक आयोगाचं वाटोळं झालंय. याची गरज नव्हती. संवैधानिक, नैतिक आणि विकासाचं राजकारण एवढ्यावर जरी भाजप आलं असतं तर ते काँग्रेसमुक्त भारत वगैरे ते कधी शक्यच नाहीये. काँग्रेसमुक्त भारत होणार नाही. काँग्रेसमुक्त भारत हे शरद पवारांचं स्वप्न आहे. भाजपला त्यांनी ते उसनं दिलंय, RSSला. त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला तर काँग्रेसमुक्त भारत हे नरसिंहराव, सीताराम केसरी, शरद पवार, अशा त्यावेळेचे जे लोक आहेत, काय त्यांचं नाव, अर्जुन सिंग, सचिन पायलटचे वडील, या सगळ्यांनी मिळून केलेलं प्लॅनिंग होतं ते काँग्रेसमुक्त भारत आणि गांधीमुक्त भारत. ते यांना दिला कार्यक्रम तो. तर यातनं ते मला खंत वाटत राहते की भाजप आता मोठा पक्ष आहे पण सार्वत्रिक मान्यता असलेला पक्ष नाही. उलट भाजपनं इथं द्वेषाचं राजकारण केलं,
मारामाऱ्या लावून दिल्या, दंगली, ते मुसलमान आणि दलित आणि आदिवासी, ते आदिवासींच्या डोक्यावर मुतायचं. मग भाजपवाल्यांना पोलीस स्टेशनमध्ये फार चांगली सवलत मिळणार. इतर कोणी गेलं आणि कुठल्या पक्षाचं असलं, दुसऱ्या जाती धर्माचं असलं तर पोलीस होणार नाही. तिथपर्यंत त्यांनी केलं खूप. आणि सगळं घाणच होतं. न्यायाचं राज्य, जनतेचं राज्य आणि जनतेसाठीच राज्य हे करून ते काँग्रेसला आव्हान देऊ शकले असते. तुम्ही खेडोपाडी फिरलात आणि गावोगावी फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल, भाजपचा फुगवटा हा आर्थिक फुगवटा आहे. पैसे खर्च करून मिळवलेली प्रसिद्धी आहे ती. काँग्रेसची माणसं संपलेली नाही देशभरातली. ती राष्ट्रीय पक्ष म्हणून अजूनही आहे. त्यामुळे तो राहुल गांधी एकटाच पडलाय वगैरे असं काही नाही. सत्तेच्या लोभानं तिकडून इकडं, पैशाच्या लोभानं आणि गुन्हेगारी मध्ये पकडले जाणार. फडणवीस आणि मोदीचं वैशिष्ट्य असं आहे की हे लोक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत बसली तेव्हा इतर पक्षांच्या फायली यांनी गोळा केल्या आणि चुका होतातच. हो, मोठमोठे कारभार सांभाळणारा आमदार, नामदार, खासदार, काही असाल, कारखाने असतील तुमचे, सूतगिरण्या असतील, सहकारी सोसायटी असतील, कुठं ना कुठं गुन्ह्यात सापडतच तुम्ही. गुन्हे घडलेले असतात. मग काही मुद्दाम घडलेले असतात आणि काही नकळत घडलेले असतात. यांना काही घेणं नव्हतं नकळचे काय आणि मुद्दामचे काय. यांनी ब्लॅकमेल करून माणसं आपल्या पक्षात आणली. ती मोठी चूक झाली. म्हणजे तो तर खूप गंभीर मुद्दा आहे. म्हणजे मला याचा आनंद झाला होता की भाजपनं भ्रष्टाचारी पकडायची मोहीम सुरू केली. मग ते कुठल्याही पक्षाचे असो, ते काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सगळे कुठलेही, ममताचे, जयललिताचे, आमकेंचे, तमकेंचे. तर त्यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायचं जे ठरवलं होतं ना, ते खरंच पाळायला पाहिजे होतं. तर ते गुन्हेगारांना शिक्षा द्यायला निघाले आणि मध्ये शेण खाऊन त्यांनाच पक्षात घेऊन आपल्या बोकांडी चढवून घेतलं ना, तिथं गेलं. त्यांची विश्वासार्हता इथं संपली. म्हणजे तुम्हीच तोंडानं म्हणायचं. म्हणजे हे मोदी शहाच आहे बरं का. हे संघानं असं पडवलं असेल वगैरे काही मला वाटत नाही, किंवा भाजपमधल्या इतरांचंही हे काही हेतू असतील असं वाटत नाही. या दोघा भाईंचं नाटक आहे ना, ते मोदी आणि शहाचं, यांचं जे नाटक आहे ना ते, की कुणाला तरी धमकी द्यायची आणि त्याला आपल्या पक्षात घ्यायचं आणि पुन्हा स्मानानं जागा द्यायच्या. म्हणजे तू जे खाल्लंयस त्यात पण आम्हाला वाटा दे, आम्ही जे खातो आहोत त्यात पण तुला वाटा घे, आणि तू काहीतरी हो, आरोप तू मीच करायचा आणि माझ्या शेजारी त्याला मीच बसून घ्यायचा. कुठली मानसिकता आहे ही? आणि हे कसलं राजकारण आहे? हे दीर्घकालीन टिकणारं राजकारण आहे का? लोकांना आनंद, मला पत्रकार म्हणून आनंद झाला होता. मी राजकारणात वावरलो या पुढाऱ्यांबरोबर. तर कोणीतरी यांना उचलतंय आणि काहीतरी एक सच्शील आणि पार्टी विथ काय ते आहे ना, डिफरन्सच होता हा. म्हणजे काँग्रेसवाले भ्रष्टाचाराचे आरोप केले की तुरुंगात पाठवायचे, तिथून लखलखीत होऊ नये. पण बीजेपीनं तुरुंगात पाठवण्याऐवजी स्वतःच्या बरोबर बसून घेतलं. हे डिफरंटच राजकारण आहे ना. हो, असलं राजकारण जगात झालं नाही. मी सांगायचा हा चोर आहे म्हणून, आणि चोर माझ्या शेजारी बसलाय, माझ्या खोलीत घुसलाय आणि तो माझ्याबरोबर सत्तेत आनंद घेतोय. हे भाजपचं डिफरंटच राजकारण होतं. हे पचनी न पडणार राजकारण आहे. पण डिफरंट असो किंवा काही असो, आणि हे संघाचं राजकारण असं असेल असं मला नाही वाटत. हे या दोघा भावंडांनी ठरवलेलं आहे, छोटा भाई आणि मोठा भाई, आणि त्याची पक्षाला हानी झालेली आहे. एक तर 2 वरून कसा बसा कितीतरी तिकडंबाज्या करत पुढं आलेला हा पक्ष. आमच्यासारख्या पत्रकारांना वाटलं होतं की यांना आव्हान द्यायला, काँग्रेसला आव्हान द्यायला आणि मर्यादित ठेवायला अतिशय उपयुक्त आहे हा. त्यामुळेच मग आम्ही पण अण्णा आंदोलनाला जो पाठिंबा दिला आणि ज्याचा आता खूप वाईट वाटतं, टाळका आपटून घ्यायची इच्छा होते, त्याला पाठिंबा दिला होता आम्ही की काँग्रेसचं जे हे काही माजुरडेपण आहे ना ते संपवायला हे. पण त्या पद्धतीचं नाही झालं. या माणसाला ना स्वतःसाठी पंतप्रधान व्हायचं होतं. आणि खाजगीत खूप किस्से माहिती आहेत बरं का मला. पुढाऱ्यांच्या आणि पत्रकारांच्या वर्तुळांमध्ये ना खूप चर्चा चालू असतात. त्यांची खाजगी आयुष्य भयंकर घाण आहेत. आणि
आणि पैशाचा मोह. पक्ष श्रीमंत केला असेल, पण हे पण श्रीमंत झाले. मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो की ते शरद पवारांची एका अर्थानं बदनामी झाली महाराष्ट्रामध्ये. खेडेपाड्यात गेलं तरी लोक विचारायचे एकेकाळी, एकच पोरगीने एवढा पैसा लागतो कशाला. मोदीचंही तसंच झालं. बायको सोडून आलेला माणूस आणि मागं पुढं कोणी नाही, त्याला काही स्वार्थ नाही. त्याच्या स्विस बँकेत 11,000 कोटी येत, असं गेले 4-5 वर्षापूर्वी आलं होतं. आणि तुमच्या देशात बोला एकमेकांशी कुठं, जागतिक पातळीवर अजूनही काही खऱ्या बातम्या बाहेर येतात. आणि ते काय शानो शौकत आणि ते मी साधा माणूस आहे, फकीर आहे, झोला उठा के चल देंगे वगैरे, आणि त्याचे एक एक गॉगल आणि चष्मे, ते मशरूम किती खातो आणि दिवसाला 3.5 लाख रुपयाचा मेकअप करतो ना, असले काहीतरी चाळे राव. आणि ते कशाला करायचे, तर मग ते आहेच मारालाही नाही. तेही बदनामी आहे खूप. आणि एप्स्टीन फाईलमध्ये आलंच आहे आता. यांना देशाचं काही घेणं नव्हतं या दोघांनाही. यांचे धंदे होते. तो जय शहा नावाचा, ज्याला ठोंब्या तो काही येत नाही त्याला, 2-3 महिन्यात त्याला 5,000 कोटीची कंपनी उभी केली होती. आणि ते काय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष, जागतिक अध्यक्ष, कशाची लायकी आहे तुझी भाऊ. म्हणजे धमक्या देऊनच. या मोठ्या बाईच्या नावावर खून आहेत, सोराबन ते काय लोया बियाचे लोक, याच्या खुनालाही घाबरत असतील. शरद पवारांसारखी माणसं यांनी दडपणात घेतली तर. ज्यांनी मदत केली, शरद पवार मेरे गुरु है. मला माहिती आहे मुख्यमंत्री व्हायला शरद पवारच उपयुक्त होते आणि पंतप्रधान व्हायला उपयुक्त शरद पवारच होते या मोदीला. पण खाल्ल्या थाळीत असले ते. आणि अजितदादाचं चाललंच आहे आता, मारलाच म्हणून. मूळ मुद्दा असा आहे, भाजपला नैतिक, संवैधानिक आणि सामाजिक हिताचं काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेसला आव्हान देणारा, मराठीत ज्याला चॅलेंज म्हणतात ते देणारा पक्ष म्हणून उभं राहता आलं असतं. या दोघांच्या अतिशय व्यक्तिगत स्वार्थांपायी RSSची बदनामी झालीच, पण या पक्षाचं भवितव्य सुद्धा धोक्यात आलंय. अशा पद्धतीनं हा भारत कधीच नव्हता गेल्या 1,500 वर्षात. भारताची मानसिकता आहे ना, करुणेची आणि समतेचीच आहे पहिल्यापासून. आणि RSSला जे वाटत राहतं ना, पुन्हा आपण सत्तेत येऊ, अशा पद्धतीची सत्ता लोकांना मान्य नाही. तुम्ही सगळ्या संस्था ताब्यात घेऊन कोंडमारा करताय ना, तर याचे स्फोट होतात. कोंडून नाही राहू शकत समाज. हे तर मानसशास्त्र समजून घ्या ना. हे जग मानवी जग आहे. तुमच्या मेंदूनं नाही चालत. प्रत्येकाला स्वतःचा मेंदू मिळाला आहे. काही काळ व्हावं तिथतील 5 वर्ष, 10 वर्ष, अगदी 50 वर्ष सुद्धा. पण 50 वर्षांना का होईना कोंडी फोडतो समाज स्वतःची. हा इतिहास आहे हो. माणसांचा इतिहास वाचा, मानववंशशास्त्र वाचा. तुमच्या लक्षात येईल, कोंडी फोडतोच समाज. त्यामुळं आपण काही काळ अत्याचार केला, ताब्यात घेतलं, कंट्रोलमध्ये ठेवलं, तर हा 40-50-100 वर्षाचा खेळ असू शकतो. 125 वर्षाचा जास्तीत जास्ती. मी पेशवाईचं बोलतोय. लोक उतरणं करतात, कधीतरी उभेच राहतात लोक. लोक चेपले जातील, लोक खून करून घेतील स्वतःचे. तुम्ही माराल त्यांना, तुम्ही कैदेत टाकाल त्यांना, काही कराल, अन्याय अत्याचार कराल, माणसं माराल. मलाही मारणार आहेत म्हणे, खून करणार आहेत, त्यांच्या यादीत आहे. पोलीस संरक्षण आहे मला. माराल हो तुम्ही. कधीतरी कोंडी फुटते आणि मग उतरणं करतात लोक. आणि 1947 पासून या देशाचं भवितव्य घडवणारी जी लोक आहेत ना, त्यांनी इतक्या मस्त पाचरी ठोकून ठेवल्यात. आता नाही होणार तुमच्या मनासारखं. ती पुन्हा तुमची जातीय सत्ता वगैरे येणार नाही. हा भारत तयार झाला आता. इथं लोकशाही कळायला लागली, व्यक्ती स्वातंत्र्य कळायला लागलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कळायला लागलं. माणसं इथं तयार झाली. नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझाद, आंबेडकर,
आणि आपल्याकडे असलेली फुलेंची परंपरा. हा 80 साली फुले कोणालाच माहीत नव्हता. आता देशात नाव आहे. तर एक आहे, तो जो समजुतीचा आणि प्रबोधनाचा मार्ग आहे ना, तो विशाल करून घेतलाय बरं का समाजानं. त्यामुळे तुमच्या जातीय गंडवणुकी, तुमची ती दादागिरीची राजकारणं वगैरे काही काळ सहन करतील लोक. पुढं नाही चालू देणार. आता हा देश तुमच्या ताब्यात नाही. आता निघाला पुढं तो. आणि तुमचं धार्मिक राजकारण नाही चालणार याच्या पुढं. काही काळाची लाट आहे ही. मग एका बाजूला तो ओवेसी उभा राहणार, एका बाजूला तुम्ही उभे राहणार. मग तुमच्या टोळ्या गुंडांच्या ते व्हॅलेंटाईन डे नाही म्हणू देणार, जय श्रीराम कहना पडेगा वगैरे वगैरे. आणि तुमची देवळं राजकारणात अडकली सगळी. या 5-6 महिन्यापूर्वीपर्यंत मी खेड्यापाड्यांनी हिंडतो महाराष्ट्रात. प्रत्येक मंदिरात आता शेवटी जय श्रीराम, जय शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा आल्यात. गावागावात भैरवनाथाची मंदिरं असतात. भैरवनाथाचा आणि या श्रीरामाचा काही संबंध नाही. हा द्रविड देव. तिथे या घोषणा. तर अतिशय पद्धतशीर धार्मिक राजकारण चालू आहे इथं. पण हे करून सुद्धा हा देश पुन्हा करुणेकडे जाणार, समतेकडे जाणार. आणि संविधानात सुंदर मार्ग सापडलाय हो. ते धड हिंदूंचं नाही, धड मुसलमानांचं नाही, ते धड दलितांचं नाही, धड ब्राह्मणांचं नाही, ते भारतीयांचं आहे. संविधान धार्मिक नाही, संविधान जातीय नाही. आणि तसंच जगतं हो जग. मानवी जग आहे ना, हे माणूस म्हणूनच जगतं हो. जात आणि धर्मांचा पोटाला काही उपयोग नाही. ती तात्कालिक ढोंग आहेत समूहानं करण्याची. टोळी युद्धाचा खेळ येतो. त्यात थोडे आर्थिक लाभ असलेले जे लोक असतात ते टोळ्या लढवत राहतात आणि धर्म नावाच्या मुंग्या कष्ट करत राहतात आणि धर्मांना पोसत राहतात, धर्म मार्तंडांना. तर धर्म ही काल्पनिक आणि थोतांड गोष्ट आहे. आणि धर्मावर कधीही जग जगलेलं नाही. कुठल्याही प्रकारचा व्यवहारी मुद्दा धर्मांमध्ये नाही. माणसं जगवण्याची ताकद धर्मांमध्ये नाही. धर्म माणसांना जगवण्यासाठी जन्माला आलेलेच नाहीत. माणसांना एक तर ते गंडवतात आणि टोळ्या करून भांडायला लावतात. त्यांची भांडवलं टोळ्या करून एकमेकांशी भांडणं हीच आहेत. आणि त्यातले जे धार्मिक सत्ताधीश आहेत किंवा आता राजकीय सत्ताधीश आहेत, यांच्या तुंबड्या भरल्या जाणं याच्यासाठी धर्म आहे. ते आध्यात्मिक वगैरे, अध्यात्म नावाची गोष्ट वेगळीच आहे. 2 वेळा जेवा, एकदा हागा, एकदा शांतपणे मारा, इतकंच अध्यात्म आहे. यात काही प्रार्थना करा, काही करा, काही होत नाही. आणि मनशांती नावाची गोष्ट ज्या जगात नाही ते एवढी भांडणीच झालेली नसते. तुमचे धर्म जर मनशांती देत असते ना, तर हे जग फार शांततामय दिसलं असतं. ते दिसत नाहीये, याचा अर्थ तुमचे धर्मच अशांत करतात. तर धर्म सुद्धा चालणारी गोष्टच नाही आहे. जग पुढं आलं आता, खूप फार पुढं आलं. वेळ लागतो जगाला शिकायला आणि प्रवास करायला, पण जग पुढं आलं आता दादा. समजून घ्या ना, माणूस व्हा ना. आणि भारत आहे आता. तर भारत, मला तर राष्ट्र ही कल्पना पण मान्य नाही. पृथ्वीवरची माणसं. पण आता ठीक आहे ना, मग भारत आहे, त्याचे कायदे, संविधान आहे. तुम्हाला याच मार्गानं जगावं लागेल. आणि तुमचे पक्ष चालवायचे असतील ना, तर याच मार्गाने चालवावे लागतील. तुम्ही काही काळ कराल जात धर्म आणि मग त्या दोघांनी काय केलं ते? त्याला बोलता तरी येतं का? तो बोलतो भलतंच. तो मुद्देसूद उत्तरं तरी देतो का? संसदेत तरी देतो का? पत्रकार परिषदा गेल्यावर तेल लावत. तो तर मुजोरपणात असते, संघालाही अभिप्रेत नव्हतं. ते वाजपेयींचा बीजेपी आणि याचा बीजेपी यातला फरक कळतोय का तुम्हाला? वाजपेयी कट्टर हिंदुत्ववादीच होते दादा, आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. माझे स्वतःची या सगळ्या जगण्यातल्या हालचाली आहेत ना, त्या संघाबरोबर पण झाल्यात. मी संघाचे कार्यक्रम आयोजित केलेत. संघवाल्यांचं छापलंय मी पत्रकार म्हणून, संपादक म्हणून. मी कुठल्याही विचारधारेचा कधीच भेद नाही केला. पण आता भेद करायला लागलो, कारण तुमचं 2000 नंतरचं जे नाटक आहे ना, की काही करून ब्राह्मणी सत्ता येईल वगैरे, शक्य नाही. तुम्हाला आव्हानं मिळत राहणार. तुम्ही काही करा, पोलीस वापरा, ट्रोलिंग करा, ईडी वापरा, फिडी वापरा, तुरुंग वापरा, मंत्री वापरा, काही करा. अख्खा समाज तुमच्या ताब्यात कधी येणं शक्य नाही. आणि एक राजन खान मेला तर दुसरा कोणतरी उभाच राहणार आहे. असे खूप उभे आहेत आता.
आणि हे सगळे लोक आहेत ना, भारताला भारतीयत्वाकडे घेऊन जात आहेत, भारताला माणूसत्वाकडे घेऊन जात आहेत, भारताला संविधानाकडे घेऊन जात आहेत. आणि तुम्हालाही सुखानं जगायचं असेल तर एवढाच मार्ग आहे, इथलं सच्छील नैतिक राजकारण करा ना. थेटच सांगायचं तर ते काँग्रेसवाल्यांनी जसं राजकारण केलं ना तसं करा ना तुम्ही, आणि राहा ना एकमेकांच्या विरोधात उभे. हे कुठले भोंदू आणून बसवले आणि तुम्ही स्वतःच्या पक्षाचं नुकसान करून घेताय. मला हवा आहे काँग्रेसला आव्हान देणारा एक दुसरा पक्ष हवा आहे, आणि माणसं दर 5 वर्षांनी ठरवतील यातला कोणाला निवडून द्यायचं. कारण हे राजकीय छोटे छोटे पक्ष आहेत ना, हे फक्त धंदेवाईक आहेत, यांची दुकानं आहेत. म्हणजे आता त्या राष्ट्रवादीवरून पाहत असाल, त्यांचीच माणसं पुन्हा पुन्हा येतात. राष्ट्रवादी दुसऱ्याला संधी नाही, त्यांच्या खाजगी मालकीचे पक्ष येतो. हे जे छोटे छोटे पक्ष आहेत ना, शिवसेना, मनसेन, राष्ट्रवादी, वंचित आघाडीन, हे ते तसं सगळं कुठल्याही पक्षाचं घ्या, लोकशाही नावाचं हे नाही, त्यांचं घरगुती दुकान आहे ते. राष्ट्रीय पक्ष हे कोणाचे घरगुती दुकानच नाही. ते गांधींचं पण नाही आहे बरं का. गांधींनी खूप माणसं मोठी केली, आणि आता गेले 27 वर्षात तर ते नाहीच आहेत सत्तेत कुठंच. घराणं ते राजीव गांधी मेल्यानंतर कोणी सत्तेत बसलेलं नाही, तुम्ही लक्षात घ्या काँग्रेसच्या. आणि त्यांच्या हातात ते नियंत्रण काय आहेत वगैरे याच्यावर बोलू आपण. काँग्रेसवर स्वतंत्र एपिसोड करू, फार मजेशीर गोष्टी आहेत. काँग्रेसवर बोलू आपण. ते गांधी घराण्याच्याच भोवती का घुटमळतं काँग्रेस, त्याची कारणं पण सांगू. पण ठीक आहे, ते त्यांना आव्हान देणारा हा पक्ष उभा राहिला असता. यांनी हा पक्ष सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या बाबतीत बदनाम केला. त्याचे 2 हे लोक आहेत. ते तुम्ही ज्यांना ते फारच विश्वगुरू वगैरे, कसलं कोणी विश्वगुरू नसतं इथं. आणि असले भोंदू गुटखा खाऊ लोक कधी विश्वगुरू होत नसतात. गुटखा खाऊ, बाहेरच्या फिरण्याचे हेतू वाईट, जगभर जेवढे दौरे केले या माणसानं त्या अडाणी आणि अंबानी साठी केले, हे आम्ही सांगतोय. हा गुलाम म्हणून वावरला, म्हणजे इस्रायल लॉबीचा तर गुलाम आहेच आहे, पण पुन्हा याचे धंदे काय तर ते अडाणी, अंबानी आणि उद्योगपतींना, भारतातल्या पुढारी उद्योगपतींना रोजगार मिळवून देणं, धंदे मिळवून देणं जगभरचे, असलं काम केलं या माणसानं. देशासाठी हा माणूस कधीही बाहेर गेलेला नाही, आणि देशातही राहतो तर हा देशासाठी राहतच नाही. त्याला फक्त ते 2च नाद आहेत: निवडणुकांमध्ये गंडवणारी भाषणं करायची, काड्या लावायच्या, संविधानाच्या विरोधात बोलायचं, घाणेरडं बोलायचं, किळसवाणं बोलायचं, त्याला सेन्स नाही आहे बोलण्याचा, आणि असली भाषणं करायची, आणि बाहेर जाऊन लोकांना लोकांना धंदे आणून द्यायचे. याचे 2च धंदे राहिले: कसं का होईना निवडणूक आणायचे जिंकून, आणि बाहेर जाऊन धंदे करायचे. यानं देशहिताचं कुठलं काम केलं आहे? सरकार काम करतात. मी एका मागच्या व्हिडिओत म्हणालो होतो, पुढाऱ्यांची गरज नसते विकासाला. सरकार आपले व्यवस्थेनं ठरवलं असतं विकास. पुढारी येऊन श्रेय का घेतात मला माहितीच नाही. त्यांची श्रेय वगैरे नसतं, जनतेचा पैसा असतो आणि विकास करावाच लागतो. त्यांचं काम आहे का हा आमका नाही झाला ठोंब्या म्हणून दुसरा येणार नाही जन्माला, असं त्यांच्यामुळं फार विकास झाला असं पुढाऱ्यांबद्दल कधीच म्हणू नये. त्याचा रोजगारच आहे तो, त्याचं काम आहे, नोकरी आहे त्याची. यानं कुठलं विकासाचं काय केलंय? ते मोठमोठ्या लांब्या चवड्या बोगद्यांमध्ये एकटंच हात हलवत हिंडतंय. कसलं आणून ठेवलंय तुम्ही बोकंडी? त्याला काही सेन्स आहे का? स्वतःसाठी जन्माला आलोय तर तो पक्षाला नुकसानदायक आहे. हा पक्ष बदनाम होतोय असं नाही का लक्षात येत? रोज रोज छीतू होतीये. तुमचे ट्रोल्स आणि सोशल मीडिया म्हणजे नव्हे, समाज नावाची आणि त्याची मानसिकता नावाची जिवंत आहे अजून समाजात. तिथं तुमची काय प्रतिमा आहे? म्हणजे ज्या संघाबरोबर मी काम केलं, आता मला जावत नाही, ते इतकं द्वेषाचं आणि याचं बोलतात ना. 14 नंतर तर या संघावाल्यांची टाळकी बिनसली, तेही बिघडले. माझ्याबरोबरचे लोक बिघडले. तर पुण्यातलं समरसता साहित्य त्याचा आयोजक आहे मी, सही आहे माझी त्याच्यावर. तुमच्या एबीव्हीपीच्या अधिवेशनांमध्ये हिंडलोय मी माणूस म्हणून, द्वेष नाही केला. आता मात्र ते मी खान आणि ते काय जणू तुमच्या नावावर बापाचा 7-12 आहे तुमच्या या देशावर. 14 नंतर तुमची पण टाळकी बिघडली आणि तुम्ही असले आणून ठेवलेत. आणि काळजी देशाची नाहीच आहे तुम्हाला. काँग्रेसला चॅलेंज म्हणून उभा राहील असा पक्ष ठेवलेला नाही यांनी. किती गोष्टी, ते नरवण्याचं पुस्तक, संसदच नीट चालू द्यायची नाही, तिथं आलं की भलतंच काहीतरी बोलायचं, पुन्हा पुन्हा तो नेहरू, आणि कसले ते बावळट तुमचे खासदार.
कुठले तुम्ही काय गुडघ्यात मेंदून असलेले लोक शोधून शोधून आणता का? तुम्ही चांगला आणि नैतिक पक्ष राहिला असता तर लोक आले असते ना. तुम्ही जे आता बलात्कार करून आणलेले लोक आहेत, तुमचे 10% आणि बलात्कार करून आणलेले 90% असं तुमच्या स्वरूप झाले. तुम्ही जर नैतिकतेनं आणि आदर्शानं चालला असता आणि या ठोंबे असले पंतप्रधान वगैरे बसवण्यापेक्षा दुसरा कोणीतरी चांगला बसवला असता. गेला बाजार गडकरी आणि तसलं मंत्रिमंडळ वाजपेयी पद्धतीचं राहिलं असतं. यानं वाट लावली ना हो सगळी, चुना लावून टाकला ना. आणि ते पुन्हा पुन्हा नेहरू आणि मग ते काय चाललंय तुमचं? नेहरूनं तुम्हालाही सांभाळून घेतलं होतं ना. नेहरू होता म्हणून तुम्ही पण जिवंत आहात ना. नेहरूनं टाकले असते सगळे, सापडला होता ना तुम्ही गांधी खुनात. जपून घेण्याचा अर्थ असं नाही होत. आणि असलं इतकं टुकार आणून बसवायचं डोक्यावर. तुम्ही लय शहाणे ना, तुम्हाला सगळं राष्ट्रप्रेम आणि कळतं ना. हे राष्ट्रप्रेम तुमच्याच खालनं जमीन काढून घ्यायला निघाला माणूस. आणि काँग्रेसला कोणीतरी पाहिजेच होतं उत्तर द्यायला. तुम्ही नाही राहिला काँग्रेसला उत्तर देण्याच्या लायकीचे. त्यांची गुघाण सगळी उघडकीला येत राहणार आणि पुन्हा पुन्हा बदनाम होत राहणार. सोशल मीडियावर असाल तर बघा ना तुमच्याबद्दल काय कोणी कसं बोलतंय ते. तुमचे 2-4% ट्रोल आहेत ना, गेले ते. 100% ट्रोल कुठं गेले माहीत नाही. कोणतरी येडा येतो आणि काहीतरी बोलतो संपलं. त्याचं काही नसतंच चालू. कोणी लक्षही देत नाही त्यांच्याकडे. कुठं जाणार आहात? तर हुसकायांना आणि करा पक्ष चांगला. दुसरा पक्ष पाहिजे तिथं. ते बाद झाले बारके बारके प्रयोग. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून उभा आहे आता भाजपा, आणि आहेच आहे तो. पण तो त्या बलात्कारानं उभा आहे. ते बास करा बलात्कार करणं तुम्ही, आणि सरळ मार्गानं करा ना. तो राहुल गांधी पण ऐकेल तुमच्या. त्याच्यात आवडीत सापडताय तुम्ही रोज रोज. तो थेटच RSS बद्दल बोलायला लागला आणि BJP बद्दल. किती घाण आहेत ते बोलतो तो. विकासाचं राजकारण त्याची आणि तुमची लढाई होऊ देणार. विकास, इथली भारतीयत्व, इथलं संविधान, याच्यावर होऊ दे लढाई. ही संधी आहे ना. कशाला तुमची ती ब्राह्मणशाही परत पाहिजे? राहा ना भारतीय म्हणून, माणूस म्हणून. तुम्हाला कोणी हाकललेलं नाही. जा पाकिस्तानला असं म्हणत नाही कोणी. सामावून घेतलंय हो तुम्हाला. तुम्हाला कशाला पाहिजे सर्व सामाजिक सत्ता? आणि तुम्हाला वाटे पण दिलेत, कुठं हलवलेलं नाही. IAS अधिकारी बघा सगळे, IPS आणि IAS आणि मिलिटरीचे अधिकारी, ते त्यांचे चेहरे बघा. मिलिटरीचे जे प्रमुख केलं ना तुम्ही, त्यांच्या टोप्या पण शोभत नाहीत त्यांना. कसला रुबाब नाही, कसले नाही, कसले मेंगळे चेहरे. ते तुमचे तुम्ही बसवले तिथं आणि लिहितायत आता पुस्तकं तुमच्याच मोदी विरुद्ध. आणि पुढची 20 वर्ष लिहिता येणार नाही वगैरे. बस, भारतीय हो, माणूस हो, आणि तुम्हाला चांगला पक्ष. खरं सांगू, मी पण भाजपचे लोकही निवडून यायला मदत केली आहे बरं का मी. पण हे या दोघांकडे पाहिल्यावर नाही वाटत. किंवा आता जे मंत्रिमंडळ बसलं ना ठोंबे, ते आठवल्यासह अगदी. म्हणजे ते इतक्या तडजोडीत. नितीश कुमार आणि तो नायडू, हे दुकानदार आहेत आणि भ्रष्ट लोक आहेत हे सगळे. आणि तुमचे हे दोघेही भ्रष्ट आहेत खूप. आर्थिक भ्रष्ट आहेत, लैंगिक भ्रष्ट आहेत, सामाजिक भ्रष्ट आहेत, बेकार आहेत. मोदी आणि शहा हे खूप बेकार आहेत. आणि ते मुसलमानांची मारणार वगैरे. सगळे मुसलमान मरत नसतात देशातले. आणि मुसलमान मारणार पण नाही त्यांना. कदाचित यांना मारलं कोणी तर मुसलमानांवर आरोप करतीलच. म्हणजे ते ती नीती करू शकता तुम्ही लोक. पण पक्षाची प्रतिमा खराब करून टाकली, हा यातला गंभीर मुद्दा होता. देशाची झालीच आहे जगभर, थू होते जगभर. इतकं किळसवाणं. तो नोटबंदी त्या ट्रम्पनं सांगितली म्हणून केली म्हणे, अमेरिकेनं सांगितली म्हणून यांनी नोटबंदी केली. अरे तुमचं काही डोकं आहे का नाही? आणि संघाचं कंट्रोल आहे का नाही यांच्यावर? संघ भारतीय आहे का भारतानं यांच्या ताब्यात देऊन भारत सुद्धा सोडला संघानं? ठरवाय एकदाच. किती बोलायचं? एक संधी आहे आणि वेळ आली, आणि भाजप सुधारला. एक आहे, फार मागच्या चुका काढत बसू नये. तुम्हाला तसं जे चाललेलं असतं ना, इतिहासात कोण काय चुकलं ना, आता त्याचा बदला घ्यायचा. तुमच्या पण चुका आहेत. तुमच्याही चुका काढायला लागले लोक, आणि धोपटतील तुम्हाला पण कधी ना कधी. तर ठीक आहे, खड्ड्यात जाऊ ते इतिहास, मला रस नाही. भाजप सुधारणार असेल ना, तर मी मागाशी म्हणाल तसं भाजपचे खूप लोक
माझ्या अक्षर मानवचा एक लोकसभेत खासदार निवडून दिला आम्ही भाजपमध्ये, महाराष्ट्रातला. त्यामुळे मी तसा द्वेष नाही करणार, पण तुमची ध्येय धोरणं आणि तुमचे जे कल्पना आहेत ना त्या देशाच्या संविधानाच्या आणि भारतीयत्वाच्या बाजूने असतील तर मी पण तुमच्याबरोबर येतो. मला कोणीही चालेल, काँग्रेसवालेही चालतील, मी या छटाक छटाक पक्ष आहेत ना राज्य, यांनाही मदती केलेला माणूस आहे, तुम्हालाही मदत करायला येतो. आणि एवढं लुकडं समजताय अजिबात नाही. जिभेला खूप किंमत आहे समाजात. काय असतील ना आमची पण 5-10 मतं, वळवू तुमच्याकडं. धन्यवाद.